गोंडबा, ए गोंडबा, अरे हाकडे हाकडे, अरे बघा केवढी हिड आहे. अरे मापा ना मापा मोजायला, जा जा जा. किती मोजलं तरी राहत आहे त्याची. काय रामा, किती झाले रे दाणे? 20 खंडी झाले ते, अजून 10-12 म्हणून भरतेले. 20 खंडी झाले. 3 अजून सोडून 20 खंडी नीट मोजले? अशी बघा की शीग लागली या. जानवा, तुमचं नशीब लई थोर बघा. धरित्रीनं तुम्हाला 10 सालचं दाणं एकदम दिल्यात. हा, हे काय ज्ञानबा, हो आता कसला विचार पडला या? मी फार मोठा अन्याय केला पाटील बुवा. जनावरांनी शेत खाल्ल्यावर मी तुकोबाला वाटेल ते बोललो, त्याचं घर लिहून घेतलं. मी फार अन्याय केला देवाचा. मी फक्त 2 खंडीच दाणे घेईन, बाकीचे सगळे तुकाराम भावांचेच आहे. ते मी त्यांचे त्यांना परत देणार. अहो, शेत माझा आहे. शेत तुम्हाला खंडाने दिलं म्हणून तुम्ही त्याचे काही मालक नाही झाला. त्या आईदी दुक्याच्या घरी दाणे भरणारे तुम्ही कोण उपरसुंब? आपला जो कोण ठरला आहे तो आपल्या घरी चालत येईल. बाकीच्या धान्याची विल्हेवाट लावायला माझा मी मुख्तार आहे. चला रे, भरा गाड्या घेऊन चला तुकाराम भावांच्या घरी. भरा गाड्या? अहो, तोंडावर नुसतं बडबड करायला काय जातं? पाहतो की त्या तुक्याच्या घरी कशा गाड्या जातात ते. खबरदार कोणी हात लावाल तर. अहो, ही काही बेबनशाही नाही. सगळे दाणे तुमचे नव्हत. तुमच्या खंडावर तेवढा तुमचा हक्क. तुकोबाचं घर तुम्ही लिहून घेतलं नसतं सा तर तुमच्या बोलण्यात काही अर्थ होता. शेतामध्ये ढोरं घालून छान कुणी बिचाऱ्यांनी तुकोबाचं कल्याणच केलं म्हणायचं. म्हणजे शेत आम्ही शेतात ढोरं घातली असं तुमचं म्हणणं? बरं बरं, पाहून घेईन. आम्हाला घराबाहेर काढायला होय? तुकाराम महाराजांच्या पुण्याईने माझ्या शेतात यंदा जास्त पीक आले, ते मी तुम्हाला द्यायला आणले. या पाहायला. हे सगळ्या गाड्या आमच्या? होय. खरंच आमच्या? आई मंगळाई, अगं काकी, अरे माझ्या पळा लवकर दाना करून सांगा. बघितलंस का गाड्या किती आल्या की? पाटीले, बघितलं का तुकारामाकडे किती जुंदळ आले तिथे? काय तुकारामाकडे? हा. अरे बाप रे, किती रे गाड्या ह्या. होय होय. काकी, तू पाहा लवकर. मी दाणं दळायला जातो. हा, सकाळपासून घरात पीठ बी नव्हतं. बाबा, एवढ्या चला उठा लवकर. काय चांगला आहे, मोठा अपराध केला मी तुमचा. क्षमा करा मला. तुमच्या कृपेने जास्त झालेलं हे सारं पीक तुमचंच आहे. छे 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 छे, असं कसं होईल ज्ञानबा? तुमच्या शेतात पिकलेलं धान्य ते तुमचं. न्या बघू ते परत. छे, मी नाही ते परत नाही. तुम्हाला ते न्यायचं नसेल तर अन्न करीत फिरणाऱ्या भिकाऱ्यांना ते वाटा.
पण माझ्या घरात ते नको, ते माझं नाही. ही दाणे तुमचेच आहे. मी कोण कुणाला वाटणार? येतो मी. कोंबडा गादी साद, कोंबडा गादी साद, जग समद हे जाग जाद, ग समद हे जाग जाद. माझ्या ललाटे चेहरे ग, माझ्या ललाटे चेहरे ग, उजळ दिवाई ग, उजळ दिवाई. क्षुधेलिया अन्न द्यावे पात्र न विचारून, धर्म आहे वर्मा अंगी कळले पाहिजे प्रसंगी. धर्म आहे वर्मा अंगी कळले पाहिजे प्रसंगी. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून, सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. पवित्रते अन्न हरिचिंतनी भोजन, पवित्रते अन्न हरिचिंतनी भोजन. फुकाचे ते लुटा सार वारे अमर सदैव. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. 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 अरे मी एलियानू जाता का नाही आतला? जोकायची रेडिओने माझं नाही साहित्य घेऊन शा हात तुझे बाण आणलं काय रे दानं चल चालतायत ना काय येत रे आता नाही पाय मोडला तर जायचं ना मी. सारे गावाला आग लागली होती रे माझ्याच घराकडे भीक मागायला नसतो. अरे काय ह्यावले, त्यालाही नाही आणि तुलाही नाही. डाळ डाळ त्याच्या पायी इतकं दाणं बी दिलं सा आणि दळ्याला पीठ बी दिलं सा. पोरांच्या म्हणून माझ्या एवढं घालून तुमची खवळली पिती हातात झोंबी जायची लासी. उलट तुम्ही तुला शिवाय हरायला मेल्यानं दुखीच्या वक्ताला आयता लोंदान केलं घालतोय ना मी. इतका अभिमान धरू नको आणि लोभ्यासारखा हव्यासही करू नको. आवडे ज्याच्या त्या संचिताप्रमाणे पांडुरंग सगळ्यांची यथायोग्य काळजी. सच्चीचं प्रमाण पांढरून व्यवस्था करतोय इतकं करून मीच उभी होय. आई मंगळी कुठल्या जन्माची पात उभी केलीस आणि मला बांधायच्या येड्याच्या कळ्या. तुमचं इतकं हाय तर मला बी नका तुमचा परपंच. तुम्ही तुमचं सच्ची तुमचं तो कळ्या आणि तुमची पोरं काय वाटत ते कर. मी काही तर पाणी विचारणार आहे की नाही. ती तुम्हाला सोडून कुठे जायची नाही. माझ्यावर रागावली आहे. येईल आता पाठी रडवा पडला नाही तर त्याची आता तुमचं डोकं फिरलं की काय? का नाही फिरणार. पाऊस पडला शिरतात जरासं धान्य जास्त झालं
की तुकारामाची कृपा. निरीक्षपणाचा आव घातला की झाला साधू. भाये लेखाची भुंगाची बतावणी करण्याकरता 4-2 भिक्षेकऱ्या भिक्षा घातली की झाला दानशूर. एकाने म्हटलं, दुसऱ्याने म्हटलं, चाललं पिंजराला आग लागल्याप्रमाणे पेट. या लोकांना काही अक्कल तरी आहे का नाही? या तुझ्यातून एकाच्या सुद्धा लक्षात येत नाही. आपण तर बुवा अगदी हात टेकले. तुम्ही पुरुष सगळे असेच. आणि तुम्ही बायका असून तरी काय करता? तुम्ही बायका तर असल्या ढोंग्यांचा प्रश्न माजवता. असं दाखवू का आमची बायकांची अक्कल? काढू का त्या तुक्याचं ढोंग बाहेर? अहो विश्वामित्राला सुद्धा आम्ही बायकांनीच पुत्र करून नेलं होतं आमच्या मागं. मग तुकाराम काय सासूच्या कुंडी. त्याला उगीच घमेंड मारतेस. घमेंड घमेंड नाही, पैज मारते. आत्ताच जाते आणि दाखवते तुम्हाला तर तुक्या कसा माझ्या नादी लागत होते. बैसाशी माझ्या पाशी, बैसाशी माझ्या पाशी, रूप तुझ छान ग. बैसाशी माझ्या पाशी, रूप तुझ छान ग. चंद्रावाणी मुखडा तुझा, रंग गोरा पान ग. चंद्रावाणी मुखडा तुझा, रंग गोरा पान ग. हाय हाय ह्यो मुखडा बघुनी, हाय हाय ह्यो मुखडा बघुनी, हरत माझं भान ग, हरत माझं भान ग. बैसाशी माझ्या पाशी, बैसाशी माझ्या पाशी, रूप तुझ छान ग. बैसाशी माझ्या पाशी, रूप तुझ छान. ओहो, हा तुझा थाट पाहून विश्वामित्राचं पुत्रच काय पण पोतेर सुद्धा होईल. हो, लक्षात ठेव, तू तुझ्या मोठा लुच्चा आहे. लुच्चे लोकच आमच्या नादाला लागतात. विषये विचार पडला निशेष, अंगी ब्रह्मरस असावला. माझी मज छानी अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला ते. तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या पूर्णी एकमय, अवघ्या झाल्या पूर्णी एकमय. निशिदिनी हारेचा ध्यास जीवाला, निशिदिनी हारेचा ध्यास जीवाला, व्याकुल विरह करी हृदया, व्याकुल विरह करी हृदया. निशिदिनी हारेचा ध्यास जीवाला, निशिदिनी हारेचा ध्यास जीवाला, व्याकुल विरह करी हृदया, व्याकुल विरह करी हृदया. फुलवून जा
जुगमंदिरा कामा ऐका मुरली भावी तरी सदया भावी तरी सदया भावी तरी सदया निसगिनी हारीचा ग्लास देवाला निसगिनी हारीचा ग्लास देवाला व्याकुल विरह करी दया व्याकुल विरह करी दया निसगिनी हारीचा ग्लास देवाला निसगिनी हारीचा ग्लास देवाला ग्लास देवाला व्याकुल विरह करी दया व्याकुल विरह करी दया. खरोखरच सुंदर असल्या सुंदर कंठातून निघणारा मधुर स्वर ऐकून कोण मुक्त होणार नाही. माझं गाणं आपल्याला आवडलं वाटतं आणि मी हो हो, आपण खरोखरच फार सुंदर आहात. असलं हे सात्विक सौंदर्य पाहून कुणाला बरा आनंद होणार नाही. खरंच का माझ्याबद्दल आपल्याला इतकं प्रेम वाटतं? पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आपल्या हातातल्या या चिपळ्या किती चांगल्या आहेत. का असे दूर का करतात? मी आवडत नाही आपल्याला? पांडुरंग पांडुरंग छे छे, असं कसं होईल? तुझ्या कंठातून निघणारा अतिशय मधुर आणि वैकुंठापर्यंत पोचणारा आलाप ऐकून पांडुरंग देखील डोलत राहील. मग माझी काय कथा? प्रत्यक्ष रखुमाई माते समान असणाऱ्या हे भाग्यवान स्त्रिये, तुला माझे शतशः दंडवत. बाय 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 काय कुणी येडे ना लोक तोंडात छान घालतात की गाव भावनी म्हणून असं गडबडा लोळत होतात. काय ग साठवे, काय म्हणून आलीस तू माझ्या घरला? काय ही वेश्या आहे? वा, मग फार चांगली गोष्ट. मी कायच चांगली गोष्ट आहे. सूद बूद लाच सरे वाटून छान भांगवानी चालायचा काय? काय ग चांगली शोभा करून छान तुला बाहेर काढली पाहिजे होय? पुन्हा माझ्या घरामध्ये पायत्र ठेवून बघ सर्व चालतीस. असं दुसऱ्याच्या अंगाशी झटू नये. तुझा रस्ता चुकला बरं बाई. आम्ही विष्णुदास कधीच असल्या फंदात पडत नाही. तुझं हे अधपतन पाहून मात्र मला अतिशय वाईट वाटत. तुझं हे लावण्य आणि तारुण्य 4 दिवसाचं आहे. क्षणभंगूर सुखासाठी त्याची अशी होळी केली तर अखेरीस तेच तुला दुःखाचं होईल. हरिचिंतनात आणि परमेश्वराला आळवण्यात तू आपलं आयुष्य खर्च केलं तर त्यातच तुझं कल्याण आहे. आपण चितारी आपण चिमारी आपण उद्धारी आपण या. पांडुरंग तुम्हाला सद्बुद्धी दिली. या बघ बाई. मला क्षमा करा महाराज. दुसऱ्याच्या चिथावणीमुळे दुष्ट हेतून मी आपल्याकडे आले होते, पण आपल्या उपदेशाने मला खरी उपरती झाली. मी आता आपले पाय सोडून जाणार नाही. तर सर खिडसून झोडून काढेल म्हणत जाणार नाही. तू एक आपली नाच गावाची शिरं टांगल्याची, पण आम्ही नाही टांगली. तुम्ही काय वाटतील ते करा, मारा झोडपा, पण मी काय आता इथून हलणार नाही. चांगलं करतेस ग बाया. खरंच मी चांगलं करते ग. तुमचं 100 जन्माचं पुण्य म्हणून तुम्हाला असले कठीण. मग हो की तू त्यांची बाई म्हणजे समजा 100 जन्माचं पुण्य का पाप. बघतायचा काय आधी चालून घरात लावा लागेल. तुम्ही मला खरोखरच आईसारखा. मला आता तुमची मोलकरीण समजा. मी तुमची काय वाटेल ती सेवा करेन, पण हे पाय सोडून हलणार नाही. जर जातो पण माझ्या घराबाहेर हो. पतित पावन सारंगी देवा पतित पावन सारंगी देवा. नाही रामेश्वर
शास्त्र्यानं आणूनच त्या चुक्याची खोड मोडली पाहिजे. रामेश्वर शास्त्री तुका म्हणे तोची संत तोची जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत तोची जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत तुका म्हणे तोची संत तोची जगाचे धन्यतायाच वदान. तुका म्हणे धन्यतायाच वदान. तुका म्हणे धन्यतायाच वदान. जय नारायण जय नारायण नारायण. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येड्या का बाळाचे काम नव्हे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येड्या का बाळाचे काम नव्हे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. अहम म्हणे ब्रह्म नेने भक्तीचे ते वर्म. नेने भक्तीचे ते वर्म. तुका म्हणे क्षण तुका म्हणे क्षण तुका म्हणे कपाळ. नको तयाचे दर्शन. अहम म्हणे ब्रह्म नेने भक्तीचे ते वर्म. तुका म्हणे क्षण तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. तुका म्हणे क्षण तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. नको तयाचे दर्शन. तुका म्हणे क्षण तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. नको तयाचे दर्शन. वेदशास्त्र संपन्न रामेश्वर शास्त्र्यांचं मी देहू गावातर्फे स्वागत करतो. पाटील काय हो सालो मालो, तुकारामाचं प्रसिद्ध चांगलंच माजलेलं दिसतंय. मी येता येता ऐकत होतो तो आपला तुका म्हणे करतोय. याची मी आपल्याला पूर्वीच यथार्थ कल्पना दिली आहे. कसली यथार्थ कल्पना? त्याच्या तोंडी त्याच्या अभंग ऐकू येत आहे. मी तर हा सगळा दोष तुमच्यावर ठेवणार. माझ्यावर? हो हो, तुमच्यावर. देहूतल्या सगळ्या ब्रह्मवंदावर. तुम्ही हे त्याचे ताळे चालू कसे दिले? सामान्य जन किती मूर्ख असतो याची ही एक उत्कृष्ट साक्ष आहे. आता या अधिकार संपन्न रामेश्वर शास्त्र्यांना माझी एवढीच विनंती आहे की दंड अन्यायाचा माथा देखोनी करावा सर्वथा. नये उगे बहुता घाटू सोनियात शिष्य आतू. सालो म्हणे धर्मदेवा दोष कोणाचा तो दावा. वाहवा वाहवा सालो मालो, तुमची वाणी चांगली प्रासादिक दिसते. यांची वाणी सालो मालो, तुम्ही इतके उत्कृष्ट कवी आहात हे मला माहित नव्हतं. आपल्या मुखातून ऐकलेल्या प्रशंसेनं मी धन्य झालो. आता आपणच म्हटलं म्हणून सांगतो. माझ्याच कविता घेऊन तो तुझ्या इकडचे शब्द तिकडे करतो आणि त्या भिकाऱ्यासारख्या गावात म्हणत फिरतो. असं तरीच त्याच्या वाणी तितका रसाळपणा वाटतो. आता मी येता येता ऐकत होतो तो त्यातली शुद्ध शब्द योजना, निर्दोष रचना, मन प्रसन्न करणारा प्रसाद हे ऐकून मला आश्चर्यच वाटलं. पण तो स्वतः जे अभंग करतो त्यात आमच्या वेदांचा अगदी उलटा आणि वेडावाकडा अर्थ करतो. आमच्या ईश्वर प्रणित वेदांचा हा धडधडीत अपमान होय. आणि इतका असून हा मूर्ख बहुजन समाज त्याचा उधोधो करतो. आमच्या देहूतल्या ब्राह्मणांनीच त्याला शिरजोर करून ठेवला आहे. अहो, ते त्याला साधू म्हणून त्याच्या पायावर लोळून घेऊ लागले. काय ब्राह्मण त्याच्या पाया पडतात आणि तो शूद्र पाया पडून घेतो? वारे ब्राह्मण, म्हणजे हा भ्रष्टाचार चांगलाच वाढत चाललाय म्हणायचा. आणि म्हणूनच
मी सगळ्यात सोपा उपाय शोधून काढला आहे. तुकारामाला या देहू गावातून उकरून काढला म्हणजे झालं. छे छे छे, तुकोबासनी उकरून काढाया तिने का अन्याय केला या? तुकोबा आहे ती म्हणून गावाला शोभा आहे. परे परे, धार्मिक बाबतीत तुमची लोटबूट नको आहे. जा रे, तुकारामाला जाऊन सांग की रामेश्वर शास्त्री वाघोलीकर तुझा इन्साफ करण्याकरता आले आहे. तुला आत्ताच्या आत्ता आमच्या घरी बोलावलं आहे. दूर हो, दूर हो. तुझ्यासारख्या अधर्मी मनुष्याचा मला दुरून देखील नमस्कार नको. काय मी अधर्मी? हो हो, अधर्मी. आणि तुझ्यामुळे सगळे लोक अधर्मी झाले आहेत. काय माझ्यामुळे लोक अधर्मी झाले आहेत? खरोखरच माझ्या हातून तसं होत असेल तर आपण सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. भूदेव, आपला गैरसमज झाला. गैरसमज? भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी कर्म मार्गाचा उच्छेद करण्याचा तू चंग बांधला आहे आणि शर्म नाही वाटत वरपणा तोंड करून बोलायला. नाम महात्म्याचं नसतंस तो मागवणारा तू एक महान पातकी आहे. पांडुरंग पांडुरंग. परमेश्वर प्राप्तीचे हे वेगवेगळे मार्ग आहेत. एक खडतर आहे, एक साधा आहे. ईश्वराला शोधण्यासाठी कठीण योग केला पाहिजे किंवा त्याला प्रसन्न करण्यासाठी पूजा अर्चादी कर्म केली पाहिजे. ही योग कर्माची शिकवण सगळ्यांना सहज साध्य नाही. अगदी सामान्य आणि व्यवहारी लोकांसाठी भक्ती मार्ग आहे. लहान असो, थोर असो, स्त्री असो, पुरुष असो, सर्वांना सर्व वेळी पात्रापात्रतेची पर्वा न करता सहज रीतीनं अंगीकारता येण्यासारखा हा मार्ग आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आमची भागवत धर्माची एवढी शिकवण आहे. भागवत धर्माची शिकवण, पण त्यामुळे वैदिक धर्माची पायमल्य होते त्याची वाट काय? नाही नाही, तसं नाही वेदमूर्ती. भागवत धर्म हे वैदिक धर्माचं अतिशय सोज्वळ आणि व्यापक स्वरूप आहे. ईश्वर सर्वव्यापी आहे हेच सगळ्यांनी निरनिराळ्या प्रकाराने सांगितलं आहे. ज्याला तुम्ही निराकार, निर्विकार, ओंकार असं म्हटलं आहे त्यालाच आम्ही साकार, सविकार, पांडुरंग म्हणतो. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. सकल शास्त्रांचा विचार, अंती इतुकाची निर्धार. 18 पुराणी सिद्धांत, तुका म्हणे हाती. हेच ते असली अभंगवाणी निर्माण करू तू वेदवाणीचा उपमार्ग करतो आहे. तुझं समर्थन अगदी कुछ कमी आहे. मला आता तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाही. तू शूद्र आहे. वेदवाणीचा उच्चार करू आणि तिचा भलताच अर्थ सांगू तू मोठा गुन्हा केला आहे. म्हणून माझी तुला आज्ञा आहे की आजपासून तू हे अभंग वगैरे कोणतंही कवित्व करू लोकांना उपदेश करता कामा नये. आतापर्यंत पांडुरंगच माझ्या तोंडून हे वेडे वाकडे शब्द बोलवित होता. आपण धर्माधिकारी ब्राह्मण, आपणही मला साक्षात परमेश्वरच आहात. तेव्हा आपली आज्ञा म्हणून यापुढे मी कविता करणार नाही. पण आतापर्यंत केलेली कविता हो हो तीही नाही शिकत. इंद्राणीच्या डोहात बुडवून टाक. आपली आज्ञा मान्य आहे. ती मान्य आहे नव्हे, ताबडतोब अंमलात आण. ज्या पाती हाताने तू हे अभंग लिहिले आहेत त्याच हाताने तू स्वतः हे बुडवले पाहिजे
तीच तुला शिक्षा. थांब, मीच तुला तुझे अभंग आणून देतो. चल चल, वया मागायला आलाय मोठं तोंड करून. अगं बाई, ती रामेश्वर शास्त्र्यांची आज्ञा आहे. पाठीवर छान खातच जातं रामशास्त्री का रावण शास्त्री. तोंडातली वाप दौडत त्याच्या बाचं काय जातं. वया मागायला आलाय. चल चालता हो माझ्या घरातून. अवले काय हे असं काय त्यांना वेड्यासारखं बोलते. पुन्हा आणि मीच इडी होय. तुमचा हबंग मागतोय नदीत बुडवाया आणि ती मी त्याला देऊ होय. अगं ती धर्माधिकारी रामेश्वर शास्त्र्यांची आज्ञा आहे, ती आपल्याला मानलीच पाहिजे. चालो मालो, मी आलोच हं पया घेऊन. आता काय म्हणू तुम्ही, डोकसं बिकसं फिरलंय का काय. बायका पोरासने 8-8 दिवस उपाशी ठेवून छान आणि रात्रीच्या रात्री जागून छान हे रचलेले हबंग पाण्यात बुडून छान देणार. मी इतकं केलं का कशा पायी. तर काय करू हे येड्याला. खतपत्र बुडून छान सारे संसाराचा इस्कोट केला आणि हबंग बुडून परमार्थाचा इस्कोट करतो या. पांडुरंगा, पण आता तुझ्या नावानं टाहू फोडण्यात तरी काय अर्थ आहे. भक्तवत्सल या तुझ्या प्रिताला तू काळोखी फासली. तुझ्यासाठी मी स्वतः माझ्या हाताने माझ्या संसाराला आग लावली. अहोरात्र तुझं चिंतन केलं. बायका पोराचे तळतळाट घेतले. त्या सगळ्याचं तू मला हे फळ दिलं. इच्छा तुझी, तू सर्व सत्ताधीश आहे. माझ्या मुखातून निघालेलं तुझं गुणवर्णन तुला आवडत नाही आणि त्याशिवाय मला दुसरं काही येत नाही. मग मी तुझी भक्ती तरी कशी करणार. आता तूच काय तो सोक्ष कर. कालपासून पोरं उपाशी आहे ती. तुम्ही भाकरी खाल्ल्या बघा, आम्ही नाही खायचं. खावा जर महादे काचे धर. बाबा गाँव के बाबा गाँव के. बाबाने भाकरी खाल्ली ना तर आम्ही नाही खाणार. तुम्ही भाकरी खाल्ल्या बघा, आम्ही नाही हात मालायचं.
अहो बघा बघा, अहो बघा बघा. काही तुकाराम भावाला परत आणलेच नाही. वा वा चमत्कार. आग होते माझी, बुडवा मला. आग होते माझी. काय काय आग होते माझी, बुडवा मला. काय शास्त्री बुवा, तुम्ही दशग्रंथी विद्वान ब्राह्मण आणि या तुझ्याच्या या कुंभटाच्या पाया पडता. पांडुरंग पांडुरंग. सालो मालो, तुकारामाची योग्यता समजायला योग्यतेचाच मनुष्य पाहिजे. तुमच्यासारख्याला ती समजायची नाही. काय काय म्हणजे आम्ही योग्यतेचे नाही असं तुमचं म्हणणं? बरं बरं, दाखवतो सर माझी योग्यता. महाराज, मला क्षमा करा. माझी मजा आली रोकडी प्रचित, होनी फजित दुःख पाय. तुका सर्वश्रेष्ठ प्रिया महाथोर, काजे अवतार नामयाता. पांडुरंग पांडुरंग जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग 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 पांडुरंग. सगळे लेखाचे मूर्ख, अगदी मूर्ख. ज्ञानेश्वर शास्त्री देखील मूर्ख, गदबाब. मूर्ख गधडा झाला. काय लिहिताय काय तुम्ही हे? आपल्या मुखातून निघालेली अभंगवाणी चालू म्हणे मूर्ख गधडा झाला. बस बस, जाणार आताच जाणार शिवाजी महाराजाकडे. राजाजवळ दाद मागितल्याशिवाय धर्माचं रक्षण होणार नाही. त्या तुझ्याची आणि त्या रामेश्वर भटाची शिवाजी महाराजाकडून चांगलीच खोड मोडवतो. अहो बघताय काय, करा माझी तयारी. आपली तयारी शिवाजी महाराजांकडे जाण्याची. होय होय, मग इतक्या वेळ ऐकता येते काय?
बाळानो, घरी कोणी नाही का? हाय तर मी हाय माझे हाय तर तसं नव्हे, तुझे वडील तुकाराम बुवा. बाबा गेले ती बाहेर. बरं, तुझी आई? हाय हाय तिची आई अजून जिथे आहे. काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. आम्ही फार लांबून आलो आहोत. कसली अवदस आठवली तुम्हाला? तुम्ही चांगले शिरमून दिसतायसा. मी सांगतो ते ऐका. उगीच आमच्या तेड्याच्या नादाला लागू नकोसा, नाहीतर माझ्या वाणी तुमच्या घरादारात विस्कोट होईल. जावा, ते आलं नाही ती तवरच जावा. आम्ही शिवाजी महाराजांकडून तुकाराम महाराजांना नजराणा घेऊन आलो आहोत. नजराणा? चला रे. हे दागिने तुमच्यासाठी. खरं म्हणतायसा? हे सगळं आमच्यासाठी? हे आता आमचं झालं? होय बाई. ये काशे, ये महाद्या, या लवकर. डोळं पटले ती काय तुमचं? कवापासून माणसं उभी आहे ती पटपटी टाकली बसाया. बसा बाबांन बसा. काशे, घरात जरा गुळ पाणी आण जा. ऐकू हाय कुठे आपल्या घरात? होय होय, गुळ आता संपला आमच्या घरातला. काशे, करतेस काय तू? जा त्यासनी बोलावून आण जा. माझ्या करतेस काय तू? त्यासनी बोलावून आणजा. तू जा की का? अरे माझी पोरं कशी रात मिंड्यावानी दिसतायचा. पुन्हा मेल्याची दुरुस्त लागत. आई ग, तुला बी कुणाची दिसत लागल. तुझं तोंड आता किती छान दिसतं या सटवायच्या उकण्यावानी. खरं खरं म्हणतायसा? गप्पा गप्पा बोल नको. पांडुरंग पांडुरंग. आपण कुठून आलात? शिवाजी महाराजांकडून आम्ही आपल्याला नजराणा घेऊन आलो आहोत. नजराणा? हो हो. आवले, अगं आवले. वा, पांडुरंग पांडुरंग. बाबा, तू माझे तिकून अंगार काढलाय. पांडुरंग पांडुरंग. चला. आता कशी छान दिसतेस. अगदी लंकेची पार्वती. आवले, अगं विष आहे हे. एक असू द्या, आम्ही ते खातो या. आम्ही मग शंकराचं बाय.
काय बोलायचं नाही आम्हासने. मी खाल पुष्कळ, पण मी कसा खाऊन देईन? माझी बायको, माझी मुलं हे विष देऊन मारायची नाही आहेत. म्हणजे माझी बायकी, माझी मुलं घरी देऊन मारतच नाही. माझ्या मंगळाच्या किरपण घरात लक्ष्मी चालून आली, त्याला नाचवताय सवय काही वाटतं का जीवाला? हत्तायचं काय? माझ्या अंगाची कशी लाई लाई होती या, कुठल्या पुण्यानं झाला झाला सांग. पांडुरंग पांडुरंग, घ्या ते गोळा करून आणि ते परत शिवाजी राजांना नेऊन द्या. त्यांना सांगा आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे. आम्ही या मान सन्मानाला मुळीच लायक नाही. एका विठ्ठल सेवेखेरीज आमच्या सगळ्या आशा नष्ट झाल्या आहेत. पण शिवाजी महाराजांना आपल्या दर्शनाची फार इच्छा आहे. आपल्याला नेण्यासाठी पालखी आणली आहे. आम्ही असे उन्हातानात भटकणारे, रस्त्यावरच्या धुरळ्यानं अंग मलिन झालेलं असलं हे हाडामासाचं चालतं बोलतं भूत त्या राजबिंड्या पुढे उभं करून तुम्हाला काय मिळणार आहे? आणि त्याला तरी आमच्या या अमंगल दर्शनानं कसला लाभ होणार आहे? शिवाजी महाराजांसारखे थोर राजे आपल्याला इतक्या आदरानं बोलवत आहेत आणि आपण येत नाही. खरोखरच आश्चर्य आहे. शिवाजी सारखा राजा आणि कुणाच्याही पायाखाली चिरडली जाणारी एक कशीत मुंगी, दोन्ही आम्हाला सारखी. तो थोर आहे, उदार आहे, पण त्याच्याजवळ येऊन मला काय मागायचं आहे? आणि मला देण्यासारखं त्याच्याजवळ आहे तरी काय? तेव्हा तिथपर्यंत चालण्याचे श्रम घेऊन तेवढं तरी आयुष्य व्यर्थ का दवडा? आता आम्हाला काही त्यांची द्यायची अगदी इच्छाच असेल तर एवढंच करा, म्हणावं आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे येर वित्त धन, ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. म्हणता हरीचे दास, तुका म्हणे मजही आस. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. महाराज, आजपासून मी आपला शिष्य आणि हरीचा दास झालो. आपण माझ्या डोळ्यात वैराग्याचं अंजन घातलं, नरजन्माच्या सार्थक्याचा मार्ग दाखवला. पांडुरंग पांडुरंग. मोरोपंत, तुम्ही परत जा, मी येत नाही. म्हणजे मग राज्याची काय वाट? मासाहेबांना मी काय सांगावं? राज्य तुम्हीच सांभाळा आणि मासाहेबांना सांगा तुमच्या शिवबाला आत्मज्ञान झालं. दगडामातीच्या किल्ल्यातील शत्रूला जिंकण्याऐवजी हृदयाच्या किल्ल्यात दडून बसलेल्या मायामोहादी खऱ्या शत्रूंना जिंकण्यात शिवा गुंतला आहे. छे छे महाराज, काय हे? तुम्ही आता काही एक बोल नका, जा तुम्ही आता. महाराज, मला आपला शिष्य समजून उपदेश द्यावा. शिवबा, तू फार लांबून आला आहेस. संध्याकाळपर्यंत विसावा घे. मलाही तुला थोडं सांगायचं आहे. का लागला ना तुमचा राजा सुद्धा त्या तुक्याच्या नादी? तूच आमच्या राजाला फसवलं. हा, ही चांगली उलटी बॉम्ब. अहो, तुमचे राजे भोळे आणि तुम्ही नाही भळे. तुम्ही आपला राजाही गमावलात आणि धर्मसत्याचाही नाश केलात. आमचा राजा म्हणून मोठ्या अभिमानानं कौतुक करायला गेलो तर राजा काय विचारता? तुमच्या अशा मूर्खपणामुळेच दुसऱ्याचं फावतं. आता आमच्या वैदिक धर्माचं रक्षण करण्याकरता एवढी सत्तेचं श्रेय घेतलं पाहिजे. कुलधर में ध्यान, कुलधर में साधन, कुलधर में ध्यान, कुलधर में साधन, कुलधर निधान हाती करे, कुलधर निधान हाती करे, कुलधर में ध्यान, कुलधर में साधन, कुलधर में ध्यान, कुलधर में साधन. कुलधर में महत्व, कुलधर में मान, कुलधर में महत्व, कुलधर में मान, कुलधर्म पावन परलोकी ले, कुलधर्म पावन परलोकी ले. तुका म्हणे कुलधर्म दावी तेरी देव, तुका म्हणे कुलधर्म दावी तेरी देव, यथाविध भाव जरी होय, यथाविध भाव जरी होय.
यथाविध भाव करी होय. तेव्हा आपापले कुलधर्म पाळणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. इतकंच नव्हे तर त्याची तपश्चर्या, त्याचा मोक्ष, त्याचं परमात्मपद त्याचंच आहे. शिवबा, तुम्ही क्षत्रिय, तेव्हा क्षात्रधर्माप्रमाणे शत्रूशी लढून तुम्ही देशाचं आणि धर्माचं रक्षण केलं पाहिजे. तो तुमचा राजधर्म आहे. तो तुम्ही पाळला तर जनक अंबरीषाप्रमाणे इहलोकी कीर्ती आणि परलोकी मोक्ष मिळवा. पण महाराज, क्षात्रिय धर्माच्या मोहाचं जाळे इतकं मोठं आणि गुंतागुंतीचं आहे की त्यात एकदा अडकलेला मनुष्य प्राणी परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी कधीच मोकळा होणार नाही. तसं नाही राजे. वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्राप्त झालेली कर्तव्ये तुच्छ लेखून ईश्वर प्राप्तीसाठी संसाराचा त्याग करण्याची किंवा दुसरा कोणताही खटाटोप करण्याची आवश्यकता नाही. राजा असो, शिपाई असो किंवा तुमचा सामान्य प्रपंचित प्रजाजन असो, धर्मानं नेमून दिलेली कर्तव्ये करीत करीत परमेश्वराला आपलासा करून घेण्याचा अगदी साधा मार्ग म्हणजे नाम घेता उठा बोधी, नाम घेता उठा बोधी. होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी. नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही. जे तू आणिक करीसी काही, जे तू आणिक करीसी काही. हा कारोनी सांगे तुका, हा कारोनी सांगे तुका, हा कारोनी सांगे तुका. नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका. हा हा हा, खरं आहे. पटलं मला. महाराज, अज्ञानानं माझ्या हातून मोठी चूक होत होती, पण आपल्या उपदेशानं मला माझ्या खऱ्या कर्तव्याची जाणीव झाली. महाराज, महाराज, आपण चित्रात असल्याचं पाहून साकडता केलेला आपल्याला पकडण्यासाठी इकडच्या रोखाने येतो आहे. आपण लवकर चलावं. काय शिवाला पकडण्यासाठी यवन इकडे येत आहेत? पांडुरंगा, तुझं कीर्तन चालू असताना तुझ्या भक्तावर हा प्रसंग यावा ना. न देखवे डोळा ऐसा हा आकांत, परतीडे चित्त दुःखी होते. काय तुम्ही येते नसाल असे झाले, आम्ही न देखिले पाहिजे. परचक्र कोठे हरिदासाच्या वासे, न देखिले तदेशे राहतिया. तुका म्हणे वाजी लाजविली सेवा, जिनपणे देवा जिने झाले. तुका म्हणे माझी लाजविली सेवा. महाराज, जेवणाच्या लोकांचा विडा पडला, ह्यावेळी विचार करू नका. पांडुरंगा, प्रल्हादा कारणे नरसिंह झालासी, त्याची बोलासी सत्य केले. रामकृष्ण गोविंद नारायण हरी, गर्भे राजद्वारी भक्तराज. विठ्ठल माधव मुकुंद केशवा, तेणे दैत्यराव दशकला. मग आता या तू कुठे दडून बसला आहे? तूच आपल्या भक्तांना जर असं दूर लोटलंस तर त्याचं रक्षण तरी कोण करणार? ते काही नाही. देवाला तरी आम्हाला दूर लोटलं तरी आम्ही काही देवाला सोडायला तयार नाही. तुतो हे मस्तक, तुतो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. नाशिवंत देह झाला तरी भंग, तरी कीर्तन रंग सोडू नये. विठ्ठल 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 विठ्ठल.
वा पांडुरंगानं आपलं प्रीत राखलं, आम्हा भक्तांची आबरू वाचवली. आहा पांडुरंगा वान किती दे सदया विठुराया दीन बरसता, वान किती दे सदया विठुराया दीन बरसता, दीन बरसला धावून सीता सदा दिले, दीन बरसला धावून सीता सदा दिले, वान किती दे सदया विठुराया वान किती दे सदया विठुराया दीन बरसता. अमृतची हे ओळले कृष्ण रूपले देखियले, अमृतची हे ओळले कृष्ण रूपले देखियले, विश्व अवघे तिच्यात फिरले ध्यान सावले, वान किती दे सगळ्या दीन बरसता, वान किती दे सगळ्या विठुराया दीन बरसता, वान किती दे सदया 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 आवडे. मी तुला खरंच सांगतो, तूही चल माझ्या बरोबर वैकुंठाला. घर दार गुरं ढोरं सगळ्यांची आशा सोडून दे. चांगलं सांगताय. मी बी तुमच्या संग नाचायला लागलो तर साऱ्या संसाराचा हावळाच होईल. मी नाही येणार. आवले, या ऐहिक संसारात तू माझा हात धरला आहे, तो असा मध्ये सोडू नको. इथं मी तुझा पावलोपावली आधार घेतला, कष्टाचे काटे तू मला बोचू दिले नाही, संसारिक आपत्तीशी तू झगडली आणि सर्व आयुष्यभर मला परमार्थ साधू दिला. इतकंच नव्हे, माझी आवडी नसती तर तुकारामाला हा दिवसच दिसला नसता. पतिनिष्ठ संसारी स्त्रीचं तू कर्तव्य केलं. आता मी आयुष्यभर केलेल्या परमार्थाचा परमोच्च आनंद उपभोगण्याचा क्षण आला आहे. अशा वेळी तुला बरोबर नेणं हे माझं कर्तव्य आहे. आवले, चल तू, तो आनंद आपण दोघंही भोगूया. तिथल्या त्या चिरंतन आनंदाची तुला एकदा गोडी लागली म्हणजे इथला आनंद तुला विषासारखा वाटेल. तुम्ही म्हणता पण मला नाही आनंद व्हायचा. तसं काही घर आहे का माझी पोरं आहे ती, मीच तुम्हाला सांगते. उगीच वैकुंठ वैकुंठ करू नका. समज आता तुम्हाला बाहेर येण्या चुकी आली अजून, म्हणून म्हणतायचं होय वैकुंठाला जातो वैकुंठाला जातो. जाता तर जावा आणि या लवकर हिंडून छान. आज मी बी खंडोबाला निवद केलाय. तुम्ही आल्या बघा पोरं जेवायला बसायची नाही. हा, लवकरच या. पांडुरंगा हिला सुखी ठेव. तुम्हा सर्वांना माझं शेवटचं एकच सांगणं आहे की सुखी संसारी असावे, चित्त परब्रह्मे ठेवावे. अखंड नाम हा परब्रह्म गाठण्याचा माझ्या अनुभवाचा एक अगदी सोपा मार्ग आहे. त्यानं ईश्वरावरील श्रद्धा अचल होते, चित्त शुद्ध होते. स्वैर संचारी मनाला ईश्वरी प्रेमाखेरीज कशानंही व्यसन घालता येत नाही.
मनाच्या या प्रेममय अवस्थेला एकविध भाव म्हणतात. अखंड नामोच्चारानं हा एकविध भाव आपल्या अंतःकरणात उत्पन्न करून परमेश्वर प्राप्ती करून घेता येते. आणि मग मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची अवघे लाभ होती या चिंतने नाम संकीर्तने गोविंदा. हा हा हा. पैलाले हरी शंख चक्र शोभे करी शंख चक्र शोभे करी शंख चक्र शोभे करी करुण येत म्हणे त्वरे नाभी म्हणे त्वरे नाभी नाभी म्हणे त्वरे मुकुट कुंडलांच्या दीप्ती तेजे लोपला गवस्ती लोपला गवस्ती तेजे लोपला गवस्ती मेघ श्याम वर्ण हरी मोठी डोळस सादिरी मोठी डोळस सादिरी चतुर्भुज वल्लती गळामाळ हे रुळती गळामाळ हे रुळती पीतांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा उजळल्या दाही दिशा उजळल्या दाही दिशा तुका झाला ते संतुष्ट घरा आले वैकुंठ पीठ आले वैकुंठ पीठ घरा आले वैकुंठ पीठ. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. अगं पोळ्या काय करत बसली? तुकोबा निघाल ना वैकुंठाला. चल चल लवकर चल. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम जावा राम राम जावा आमचा राम राम जावा. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम जावा राम राम जावा आमचा राम राम जावा. तुमची आमची हेची भेटी येथून या जन्मती येथून या जन्मतुटी येथून या जन्मत आता असो द्यावी दया तुमच्या लागत से पाया लागत से पाया तुमच्या लागत से पाया. येतानी यथानी कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल विठ्ठल बोलावा